महासागर प्रस्तुत जलसमृद्ध विदर्भ 2035। नमस्कार. खरं तर जलसमृद्ध विदर्भ 2035च्या कार्यक्रमाचं आयोजन दैनिक महासागरच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक पुरस्कारकर्त्यांना पुरस्कार देखील वितरित होणार आहे, ज्यांचं काम पाण्याबद्दल अतिशय उत्तम आहे. आपल्यासोबत डॉक्टर डबली सर आहेत. काय सांगाल सर, आजचा खरं तर हा जो कार्यक्रम आहे विदर्भाच्या पाणी प्रश्नावरती अवलंबून हा कार्यक्रम आहे, तुम्हाला का नाही, या कार्यक्रमाची नितांत विदर्भाला गरज आहे. कारण विदर्भातल्या ज्या पाण्याची पातळी आहे ही दरवर्षी खालवत चाललेली आहे आणि जमिनीतलं पाणी खूप खाली चाललंय. हे मी नाही, निरीचं आमच्याकडे जे रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की 0.3 मीटर पाणी दरवर्षी खाली चाललेलं आहे. आणि आज आज सकाळची गोष्ट आहे, माझ्याकडे काही लोक आले, त्यांनी सांगितलं बाबा पाणी आम्ही 400 फुटावरून काढतोय, बोरवेल करतोय आणि विहिरी बुजवतात. अशामध्ये पाण्याचा जलस्तर वाढणार कसं आहे? आपण सगळीकडे विचार करतो की शेतीचं पाणी अडवा, तलाव बनवा, नदी बनवा, पण शहरातली परिस्थिती खूप भयानक आहे. तिथे पाण्याचा स्तर इतका खाली गेलेला आहे की लोक 400 फुटावर पाणी मिळत नाही. मग अशात जर पर्याय शोधायचा असेल तर आपल्याला जुन्या विहिरी, नवीन विहिरी किंवा सार्वजनिक विहिरी याचं संवर्धन करण्याची गरज आहे. कारण की विहिरीला पाणी हे 15 आणि 20 फुटावर राहतं आणि बोरवेलला पाणी 400 फुटावर जातं. जर एखाद्या वेळेस तुमच्याकडे वीज नाही राहिली तर साधं पाणी तुम्ही बोरवेलवरून काढता येणार नाही, पण विहीर तुम्हाला पाणी देईल. आणि पाणी जर एक विहीर समृद्ध झाली तर जवळपासच्या 500 मीटरला 1 किलोमीटरचा एरिया हा तो पाण्याच्या लेवलला वाढवून देते आणि जलसमृद्ध करायला आपल्याला खूप मदत होते. आता आम्ही मोठी विहीर केलेली आहे जी 472 फूट व 72 फूट व्यासाची आहे. त्या विहिरीला पूर्ण कचरा होता, आम्ही साफ करून घेतली. 250 वर्ष जुनी विहीर. त्या विहिरीला 4 कोटी लिटर पाणी आहे आणि आम्ही सर्वे केला तर त्या जवळपासच्या 4 किलोमीटरच्या एरियाच्या सगळ्या विहिरींचं पाणी जलस्तर वाढलेलं आहे. तर सांगायचा उद्देश असा की शहरात भयानक पाण्याची स्थिती आहे. ग्रामीण आणि याच्याकडे तुम्ही लक्ष देताय, शहरातही लक्ष देण्याची गरज आहे. लोक स्वतः बुजवतात आहे विहिरी, जागेचा अभाव म्हणून विहिरी बुजवून आपल्याकडे फ्लोरिंग करतात आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की तुमची विहीर जतन करा, त्याला हार्वेस्टिंग करा आणि जमिनीला ज्या बँकेतून तुम्ही पाणी काढताय त्या बँकेला पाणी द्या. नाही तर एक दिवस बँक रिकामी होईल आणि तुम्हाला बँक करप्ट व्हावं लागेल. महासागर न्यूज.